कथा मकर संक्रांतीची. एका आख्यायिकेनुसार शनिदेव त्यांच्या वडिलांना आवडत नसे. त्यांनी शनिदेव आणि त्यांच्या मातोश्री देवी यांना स्वतःपासून विभक्त केले. त्या दोघांना सूर्यदेवाचा राग आला असून त्यांनी सूर्यदेवास कुष्ठरोगाचा शाप दिला. त्या शापामुळे सूर्यदेवांना कुष्ठरोग झाला. वडिलांना या त्रासात बघून यमराज हे सूर्यदेवाच्या दुसऱ्या पत्नी संध्याचे पुत्र होय. यांनी तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येमुळे सूर्यदेव कुष्ठरोगापासून मुक्त झाले. सूर्यदेवांना शनिदेवाचा आणि छाया देवीचा प्रचंड राग आला आणि त्यांनी त्या दोघांचे घर कुंभ ही शनीची रास आहे जाळून टाकले. त्यामुळे त्या दोघांना त्रास सहन करावा लागला. यमराजाला त्यांच्या सावत्र भाऊ आणि सावत्र आईला कष्टात बघून वाईट वाटले. त्यांनी आपल्या वडिलांना समजावले. त्यामुळे सूर्यदेव शनीस भेटावयास त्यांच्या घरी गेले. कुंभला पेटविल्यावर फक्त काळे तिळांना सोडून सर्व काही जळाले होते. त्या काळ्या तिळानेच शनिदेवाने आपल्या वडिलांची पूजा केली. त्यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेव आणि शनिदेव त्यांचे दुसरे घर मकर दिले. त्या दिवसापासून असे मानले जाते की तिळामुळे शनिदेवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली. त्या दिवसापासून मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्त्व आहे. तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात, कारण ही या दोघांचीही आवडती गोष्ट आहे. मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्याने राहू आणि शनिदोष दूर होतात. असे मानले जाते की तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या शरीरातून झाली होती. त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्त्व आणखी वाढते. सूर्यासोबत मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंचीही पूजा केली जाते. एका कथेनुसार शंकासूर आणि किंकासूर नावाचे 2 दैत्य होते. ऋषीमुनींना त्रस्त करून लागले. देवीने यावेळी शंकासुराचा वध केला आणि त्यांच्या दुसऱ्या दिवशी किंकासुराचाही वध केला. प्राण सोडताना त्यांनी देवीकडे पाहून हात जोडले, म्हणून हे कुळाचार त्यांच्या नावाने म्हणजे संक्रांत आणि त्यांच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात अशा नावाने प्रसिद्ध झाले. हाही संस्कृतीचाच एक भाग आहे. सूर्याच्या मकर संक्रमणाने संक्रांतीच्या स्वरूपात दैवितीकरणही करण्यात आले आहे. लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड व 9 बाहू असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी शंकासुराची हत्या केली होती. दरवर्षी तिचे वाहन, शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार, भक्षण वगैरे गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या भावी घटनांच्या सूचक मानल्या जातात. ती एखाद्या वाहनावरून बसून एका दिशेकडून येते, दुसऱ्या दिशेला जाते व त्यावेळी तिसऱ्या दिशेकडे पाहते असते. ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते, तर ती जिकडे जाते व पाहते तिकडे संकट कोसळते. त्यामुळे संक्रांत येणे म्हणजे संकट येणे असा वाक्यप्रचार रूढ झालेला आहे. तिने ज्या वस्तू घेतलेल्या असतात त्या नष्ट वा महाग होतात असंही समजूत आहे. पंचांगणात तिचे चित्र दिलेले असते. संक्रांतीच्या दिवशी शुभ कार्य करीत नाहीत. उत्तरेत पंजाबमध्ये हा सण माघी लोहरी या नावाने ओळखला जातो. हरियाणामध्ये संक्रांत, पश्चिम बंगालमध्ये पुष्प संक्रांतीची, ईशान्येकडे आसामात मेघ बिहू, दक्षिणेत तामिळनाडूमध्ये पोंगल नावाने हा सण साजरा होतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मकर संक्रांत नावाने साजरा केला जातो. एकूणच देशभरात मकर संक्रांत सण साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये अनेक साम्य दिसून येतील. त्याच सोबतच स्थानिक संस्कृतीनुसार त्यामध्ये थोडेफार फरकही स्पष्टपणे दिसू शकतात. पण देशभरात सर्वच ठिकाणी हा सण सकारात्मक मानला गेलेला आहे. वाईटावर सत्याचा विजय, नव्याची सुरुवात, संक्रमणाचा जल्लोष, कृषी संस्कृतीतील समर्पण भाव याच अर्थाने सण साजरा करण्यात येतो. मकर संक्रांतीला गंगा, गोदावरी, प्रयाग आदी पवित्र
नदी स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. सर्व तीर्थामध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगासागरात स्नान केल्याने प्राप्त होते. आश्वमेध आणि वाजपेय यज्ञ केल्यासारखे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सगरपुत्रांना वाचवताना गंगा सागराला जाऊन मिळाली होती. याच एक कथा सांगितली जाते. सगर राजाने अश्वमेध यज्ञ केला आणि विश्वविजय मिळवण्यासाठी आपला घोडा सोडला. इंद्रदेवांनी त्या घोड्याला कपिल मुनीच्या आश्रमात बांधून ठेवले. सागर राजाचे 60,000 पुत्र युद्धासाठी कपिल मुनीच्या आश्रमात गेले आणि त्यांना अपशब्द बोलले. कपिल मुनींनी क्रोधित होऊन त्यांना भस्म केले. तेव्हा राजा सगराचा नातू राजकुमार अंशुमन हा कपिल मुनीच्या आश्रमात गेला आणि त्याने मुनींची माफी मागून आपल्या काकाच्या उद्धाराचा मार्ग विचारला. तेव्हा कपिल मुनींनी सांगितले, गंगेला पृथ्वीवर आणावे लागेल. अंशुमनने कठोर तपश्चर्या केली आणि त्यातच आपले प्राण दिले. आपल्या आजोबांचे तप भगीरथ पुढे घेऊन गेला. हा भगीरथ राजा दिलीपचा मुलगा आणि अंशुमनचा नातू होता. भगीरथच्या तपाने गंगा प्रसन्न होऊन पृथ्वीवर आली, पण तिच्या प्रचंड प्रवाहाने पृथ्वीवर हाहाकार माजला. तेव्हा भगीरथने भगवान शंभू शंकरांची तपश्चर्या केली, जेणेकरून महादेवाच्या जटेतून गंगेचे पाणी पृथ्वीवर प्रवाहित होईल. महादेवाने भगीरथच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्याला इच्छित वरदान दिले. यानंतर गंगा महादेवाच्या केसात लीन होऊन पृथ्वीवर वाहत गेली. भगीरथाने गंगेला मार्ग दाखविला आणि गंगा कपिल मुनीच्या आश्रमात गेली. तिथे त्यांचे पूर्वज मोक्षाची वाट पाहत होते. भगीरथच्या पूर्वजांना गंगेच्या पवित्र पाण्याने वाचवले. त्यानंतर गंगा समुद्रात मिसळून गेली. ज्या दिवशी गंगा कपिल मुनीच्या आश्रमात पोहोचली तो दिवस मकर संक्रांतीचा दिवस होता. म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान केले जाते. मकर संक्रांतीपासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो. म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घातले जातात. असे म्हणतात, जानेवारी महिना म्हणजे थंडीचे दिवस. त्यात काळा रंग उष्णता शोषून घेतो. थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची पद्धत रूढ झाली आहे. काही जण म्हणतात काळा हा नकारात्मकतेचा रंग आहे. तो सहसा शुभ कार्यात घातला जात नाही. पण संक्रांतीमध्ये आवर्जून काळा पेहराव घातला जातो. त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात. म्हणजे फक्त काळा असे होत नाही, तर त्यात दागिन्याच्या रूपात पांढरा रंग एकरूप होतो. शरीराला उष्णता ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणूनच तिळगुळ खाल्ले जातात.